काकांची मध्ये असते. जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आज आपला आहे शेवटचा दिवस, लास्टचा दिवस आहे. तर आता बैल घेऊन चाललाय आपल्या शेतात. चला हे बघा, चल या खालो. तिकडं काढ, असावं जरा असं. आता करूया सुरुवात. आणि बघा नांगरायचा किती आहे तो, हा बघा. ह्याला 1 तास फिरवायचा आहे. आणि हे डबल टिबल तास आहेत. एक तो 1 2 आणि तो तिकडे 1 3 असे आहेत. तर आज भरपूर माणसं पण आहेत. आणि आपल्याला एवढे जे चिखल वगैरे करून सगळा आटपायचा, दिवसभर धरायला लागेल नांगर. पेंड वगैरे जास्त घातलेले आहेत. एकेकाला 8 पेंड घातलेले, नंतर सकाळी पण घातलेले. तर चला आता करूया सुरुवात. तर मित्रांनो, सकाळ सकाळ कांड झाला, कांड. फक्त 2च फेऱ्या मारल्या, 2-3 फेऱ्या मारल्या. आणि हा बघा, या शेतात आहे ना दगडी भरपूर आहेत. तर इथं तुम्हाला दाखवतो. ये भी हमने ना देखा, खाली सुना आवाज आया, करॅक आवाज आया. तुट्या नांगर तुट्या. मोठी मुश्किल आहे आज, नांगरच तुटला बघा. मोठी गडबड. हा जुना एसर टाकला होता काल, तो पण जरा तुटला होता काल. पण ह्या शेताडीत आहे ना भरपूर दगडी आहेत. म्हणजे इथे नांगर की करायची म्हणजे लय मुश्किल आहे. थोडा एक पावलावर नुसत्या दगडी आहेत, खडक जागा आहे. त्याच्यामुळे त्याचा नांगर तुटला आहे. तो पुन्हा तोच गेलं. आता पहिला त्या दिवशी तासला तोच, पुन्हा त्याला बांधून आज कशी पण नांगर की करायच लागेल आपल्याला. तर एका ह्याच्यानंच हा एवढा केला आहे. आता परत इकडचा भरपूर बाकी आहे. तर बघत राहता. पहिल्यांदा तिथे येईपर्यंत मी बांध घेतो. हो सर, हे काय थांबतायत, थांबले तर चांगलं आहे. तर पाठूनच फिरतात ते. हे घेतो. आज काही दम खाऊन आपल्याला चालणार नाही. सकाळ सकाळ कुणाची पनवती लागली काही माहीत नाही. ते काय बोलायचं. चला चालायचंच. आता आपण बांध घेऊया आता लवकरच, कारण की आज आपल्याला थांबून चालणारच नाही. माणसं पण जास्त आहेत त्याच्यामुळे. तर मित्रांनो, आत्ता आपले बांध घेऊन झालेत. जर पहिल्यांदाच तुम्ही नांगर करत असाल ना, म्हणजे पहिला शेतात, तर पहिले बांध घ्यायचे. म्हणजे नंतर मग बांधाच्या साईडला चांगली चिखल वगैरे होते. आणि नंतर पुन्हा बांधाला नांगर लावावं लागत नाही. तर 3 ते 2 फेऱ्या फिरवायच्या बांधाच्या साईडने, मग नंतर पुन्हा नांगर सोडायला लागत नाही. तर बघा पूर्ण घेतला आहे, 3 फेऱ्या मारल्यात. आता परत लावायची गरज नाही. आणि बांधाच्या साईडला जर बैल चांगला चालणारा असेल तर चांगले घेता नाहीत. आपला बावटा आहे तो एकदम मस्त थांब असा चालतो, चांगला चालतो. आणि कालू पण. तर आता आमचा इसाड आला आहे, हा बघा. मोठा कांड केला सकाळ सकाळ. जेव्हा झाली असते तर एक साईड ही पूर्ण मारून झाली असती. आता बघूया, हे एक साईड इकडनं पूर्ण, हे बघा
ही पूर्ण अशी मारायची आहे, परत ती अशी दांडी आहे ती पूर्ण मारू आणि वरच्या ह्याच्यात चिखल करून ठेवू इकडनं साईडने. नंतर मग हे पूर्ण एकदाच करू आरसा वगैरे. तर अशी आज नांगरकी करायची आहे. आता कांड नसता केल्यानंतर एव्हा झाला असता, जास्त काही काम नव्हतं मग. तर ही आमची दोन दिवसाची, आता असं बघायला गेलं तर तीन दिवस पण जातात आपल्याला. आता एका दिवसात करायचे आहे, लवकर करायला लागेल. तर चला पुढं बघूया. बाबांनी भरलं नाही, बघूया. बघा उभा करा, दुसरीवर लावा, तिसरीवर लावा, तिसरीवर. तर चला मित्रांनो, आता आपण चहा पिऊया आधी. थोडा आज काय आपल्याला जीव निघणार आहे. पाय पण दुखतोय माझा, जाम पाय दुखतोय. गोल्यांवर सध्या चालवलाय दिवस. टोकाला लावू नका तुम्ही. चल बुडा, या हो. ये बाय जाऊ. या चल. पाऊस वर जाम केला ना. हो रे हो. आकाश जोश मध्ये असत. तर मित्रांनो, एका दामामध्ये 2 तास फिरवलं, एक उभा आणि एक आडवा. तर आता इकडची पूर्ण चिखल झाले आणि आता आम्हाला हे मूठ उचलून इकडे टाकायचे आहेत आणि नंतर मग ती वरची करू. वरची गेली का तिकडे टाकू मोठं. ते असा काम आहे आज, भरपूर पिटी आहे. चला आधी पहिलं थोडासा नाश्ता करूया. बघा, शेताच्या बांधावरची चटणी भाकर पहिलीच वेळ खाताव, काय विचारू नको. दरवर्षी खाताव पण ह्या वर्षी नाही. आता अंडी बाई बोला घेऊन दे, मला वाटलं तेव्हा मी अंडी जरा. बघा चटणी. वरच्या तोंड्यामध्ये नांगर चालू आहे. हो का? ए मम्मा हट बेटा, कॅमेरा सेट करा, टाईम नाही. हे बघा 1 तास झालाय, आता चिखल करतोय आणि बायका इकडे लावून झालं, अर्धा बाकी आहे. इकडे हो होट होय होय होय. आणि मित्रांनो, आता झालाय हा चोंडा फिनिश. हा बघा, आणि तिथं बैल उभं केलेत आणि मी आता चाललोय वडापाव आणायला. वडापाव पार्सल आली असते, पण त्या दादाला, समीर दादाला बरा नाही आणि वहिनी एकट्याच असतात, त्याच्यामुळं मी बोलवली नाही. तर मी आता जाते, घेऊन येतो गालसूरला. आणि मित्रांनो, आत्ता चालू वडापाव घेऊन. इकडे बघा, तिकडे लावून पण झाला आटापला या साईडचा.
वडापाव आणलेत आणि इकडं खंता आहेत अर्धा भावाच्या खंता आहेत मूठ उचलायला आम्हालाच. तर मित्रांनो एका चोंड्याची चिखल करून पण झाली आणि लावून पण झाला तो. हा बघा आताच केले होते लावून पण झाला. नंतर तिकडची चिखल केली आणि इकडचा होता दाळशा ते सोबत घेतला होता. बेर चिखल एकदाच त्या साईडला म्हणजे आता तिकडे चिखलकीचा तास केला आणि बेरीचा तास केला तर झाले आता तिकडे. आता दारशाच्या इकडे बाकी आहे आणि वाजलाय 1:45. आज जीव निघाला आमचा फुल फुल. हे सॉक्स बघा 2 घातलेत तरी पण फाटले. पायांच्या सेफ्टीसाठी दोन्ही फाटले. हे नवीन घेतले होते आता ते पण फाटले. हे पण फाटले. दोन्ही जोडी नवीनच होत्या. बैलांनी चांगली साथ दिली नाही अजूनपर्यंत. एकदा नाही बाहेर काढलं नाही. एवढा टाईम झाला 1 वाजला आता. त्यांना जास्त पेंडा घातलेला नाही. आता कणकूट भिजवला आहे हा बघा तो घालतो थोडा टाईम. तर मित्रांनो आता आहे ना 1:30 वाजला आणि आत्ता जस्ट बैल सोडलं हे बघा. तर इकडची पूर्ण चिखल वगैरे करून टाकली. शाप सोलपटवून टाकले. आता इकडचा बाकी आहे. तर आपण आता आहे ना अर्ध्या तासात त्यांना खायला वगैरे घालतो मी. आधी जरा जास्त सगळा कणकुड आणतो आणि घालतो. नंतर मग अर्ध्या तासात पुन्हा बैल पकडू आपण. इकडे अर्धा ठेवलेला आहे. अजून एक गोण घेऊन येतो आता जाऊन. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत राहा. चला हे बघा आत्ताच घेऊन आलो आहे कणकोट. जेवायला या सगळ्यांनी. जेवण चालू आहे. आकाश बघा. आणि मित्रांनो आता एकदम पाऊस येऊन गेला जोरात. जेवण पण नव्हती दिला आणि जोरात आला होता. इकडे बघा ह्यांना जास्त झाला. अति झाला अति. भिजवला होता पण तो भिजवलेला खाईत नाही. हा सुकाच खाते म्हणून थोडा सुका ठेवला. ही पिशवी अर्धी होती ती अर्धी पण पलटी केला नाही. हा बघा खाल्लं आणि त्याच्यातला काढला आणि इथं ठेवला नाही. आणि आता हा ह्याच्यातला खात आहे. नाटकं करताय पटकव. ह्याला पण अति झाला आहे. का टीका नको नको काय माझ्याकडे काय. हा बघ आता हाच खा. ए कालो मारतच कशाला त्याला. या या त्याला तरी खा. बघा अति झाला म्हणून खाईत नाही तो. हा एक खात आहे. ह्याला पण अति झाला आहे. काय घालू जास्त झाला. हा मालवणी जास्त झाले आहे ना. कसं आहे ना ते एकदा गवत खायला लागले ना का कणकुट वगैरे खायच नाही. तर आंबट लागतं त्यांना. त्याच्यामुळं त्यांचे दात आंबट होतात म्हणून तर खायत नाही. गोड गोड. तर चला मित्रांनो आता आपण बैल घेऊन जाऊया. दम लागला धाव झाला त्या बैल घेऊन जातो. इथं जरा पाणी पिद्या बघा. हे घरी नाही जायचं आहे. खिशात बघितलं तर हां बघा पैसाच पैसा आहे खिशात. ठेवतो चले. तर आता चाललो. नांगर जा राहिला. चला ये चला. सगळा असाच ठेवून आता आपली ढोरा येऊन खातील. हा चला चला. हे बघा चालले मित्रांनो. फायनली झालेला आहे आणि एक लाच चौक तेवढा बाकी आहे थोडासा. एक फेरी फिनिश. बघ
जास्त खाली लावून नका, जायला जागा ठेव. तर फायनली मित्रांनो 4 वाजता आटपलं आपलं आज दिवसभरात फुल नांगरकी. इकडे बघा काय बोलतोस का? नको ते मूठ नको ते घे. हो इकडं नाही मुड्डेचा शेतकरी आता चालला. हा शेतकरी आता चालला. मित्रांनो 2026 एंड लावणीचा एंड झाला. ह्या वर्षी लवकर आटपली आपल्या शेतात, म्हणजे 3च दिवस गेले, नाहीतर असे 7 ते 8 दिवस जातात. माणसं होती म्हणून. आणि आजच्या दिवसात एवढी नांगरकी केली ना कधीच नव्हती केलेली. आयुष्यात कधी नव्हती केलेली अशी नांगरकी. म्हणजे 3 तासच केले. म्हणजे असे आपण असे हागावर मातीने वळले. बरोबर आपण जशी करतो नांगरकी तशी दिवसभर. तिथपासून जर नांगर तिथं तुटला नसता ना तर अजून लवकर झाला असता. तिथं 1 तास असाच फुकट गेला. आणि आज कंप्लीट पाय कामातून गेलेत. इकडे बघा ह्या पूर्ण पाटीला 2-3 तास, वरचा चोंडा 3 तास, ह्याला परत 3 तास, आणि हा इथे 1 तास टाकायचा होता तो. फायनली पूर्ण झाला. आणि आपलं बैल पण इकडे चारत आहे. आणि ढोराने पूर्ण कणकुट खाल्ले नाही. तर अशी लावणीची मज्जा होती. हा आनंद होता. तर पुढच्या वर्षी जर असले तर लावणी करू, नाहीतर पुढचा हातपाय चांगले असले तर लावणी करू. बैल तर आपले आहेत. बैल एकाला राहायला शिकवायची घाईत सगळा झाला, त्याच्यामुळे एक पाडा आपला राहिला आहे. त्याला आता पुढच्या वर्षी धरायला लागेल. नाहीतर इकडे बघा हे माल वगैरे आहेत त्यात धरायला लागते. सहजासहजी आपण असे
शेतातच धरलं बाई. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा चॅनलला अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. चला बाय बाय. पुन्हा एकदा भेटू पुढच्या वर्षी लावणीला. बाय बाय.